नमस्कार. आज आपण आलो आहोत केज तालुक्यातील कोरडेवाडी या गावामध्ये. या गावकऱ्यांच्या काही समस्या आहेत, काही मागण्या आहेत. त्या नेमक्या काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, काय मागण्या आहेत? आमची जी कोरडेवाडी तालुका केज जिल्हा बीड या गावची गेल्या 35 वर्षापासूनची साठवण तलावाची मागणी आहे, परंतु अद्यापपर्यंत ही मागणी कसल्याही पद्धतीने पूर्ण करण्यात आलेली नाहीये. याच मागणीला घेऊन आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून मागच्या वर्षी 8 ऑगस्ट 2024ला एक 11 दिवसांचं आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही या गावामध्ये केलेलं होतं. परंतु अद्याप त्यामध्ये फक्त आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक उपमुख्यमंत्री या नात्याने त्यांनी हा शब्द दिलेला होता की आपण हा साठवण तलाव पूर्ण करू, व त्यांच्या या शब्दाचा आम्ही मान राखत ते उपोषण सोडलेलं होतं. आम्ही साहेबांचे आभार यासाठी मानू इच्छिते की त्यांनी आम्हाला जे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जे काम आहेत त्यामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलंच आहे. परंतु आता सध्या त्यांच्या ज्या मंत्रिमंडळामधले जे काही मंत्री आहेत त्यांच्याकडून ज्यांच्याकडे जलसंधारण व जलसंपदा ही जी 2 खाती आहेत त्यामधून आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य अद्याप झालेलं नाही आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी त्रुटी आहे की पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्याबाबतचं सहकार्य आज आम्हाला कुठल्याही मंत्र्यांकडून होताना दिसून येत नाहीये. आता तुम्ही जसं म्हणता की इकडे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आम्हाला देत नाहीयेत गव्हर्नमेंटचे अधिकारी किंवा तत्सम त्या विभागातली मंडळी. इकडे जर का आता पाहायला गेलं तर 2 नद्या या ठिकाणी एकत्र येतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात फ्लो हा इकडे बघायला मिळतोय. पाणी उपलब्ध आहे, मग असं का होतं, याच्या मागे काय कारण आहे? ज्यावेळेस आम्ही एखाद्या मंत्र्यांकडे जातो, गावकरी कुठल्याही गावामध्ये गेल्याच्या नंतर गावकऱ्यांना एवढं त्याबद्दलची माहिती नसते, म्हणजे गावकरी एवढे एज्युकेटेड नसतात. पण ज्यावेळेस मंत्र्यांकडे जातात त्यावेळेस सर्वसामान्य गावकरी म्हणून आम्ही प्रश्न मांडतो की आम्हाला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र द्या. तर त्यावेळेस आता आम्ही काही दिवसांपूर्वी एका मंत्री महोदय ताईंकडे भेटायला गेलेलो होतो. मी नाव नाही घेणार कुठल्याही मंत्र्यांची, परंतु त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पाणीच नाही. आम्ही ठीक आहे, मी तुम्हाला तलाव देते, पाणी कुठून आणणार? म्हणजे अशा पद्धतीचे एक तुम्ही पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मदत तर करत नाहीत, पण गावकऱ्यांची एक प्रकारची निंदा, एक प्रकारचं हास्य केलं जातं. म्हणजे ज्यावेळेस आपण एक सर्वसामान्य गावकरी म्हणून, शेतकरी म्हणून, सामान्य जनता म्हणून एखाद्या मंत्र्यांकडे, अधिकाऱ्यांकडे आपण आपला प्रश्न मांडायला जातो. म्हणजे गावकऱ्यांनी असं मागितलं की आम्हाला एक गावासाठी पाण्याची टाकी हवी आहे, मग टाकी उपलब्ध करून द्या. म्हणजे तलाव म्हणजे एक साठवण करण्यासाठी पाण्यासाठीचं एक त्यांना साठवण करण्यासाठी पाहिजे पाणी. तर त्यावेळेस त्या आम्हाला म्हणतात की बाबा ठीक आहे आम्ही देऊ, तुम्ही पाणी कुठून आणणार? म्हणजे पाणी आणणं हे गावकऱ्यांचं काम आहे का? ते नॅचरली उपलब्ध राहणार आहे ना. इथे इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, याचा फ्लो जर का आपण तपासला तर 24 तासात किती का मोठं तळं असतं ना ते भरून टाकेल इतका फ्लो या पाण्याचा सध्या इकडे वाहताना दिसतोय आम्हाला. अगदी बरोबर. आपण पाठीमागे पाहू शकतात की गेल्या 14 तारखेपासून, मे महिन्यापासून इथं सतत पाणी आहे. गावकरी सुद्धा वारंवार, त्यांच्याकडे खूप जणांकडे व्हिडिओज आहेत, फुटेज आहेत की ज्यामधून ते लोकांना पण हेच सांगतात की बाबा आमच्याकडे पाणी आहे, तुम्ही फक्त साठवण तलाव द्या जेणेकरून हे आम्ही पाणी तिथं स्टोअर करू शकतो. परंतु याकडे फक्त प्रत्येकाने राजकारण केलेलं आहे. आणि अधिकारी भाषेत जर सांगायचं झालं तर जे काही अधिकारी आहेत, SC आहेत आपले जलसंपदाचे, जलसंधारणचे, त्यांनी पण आम्हाला हेच सांगितलेलं की विशेष बाब म्हणून अशा पद्धतीचं पत्र नाशिकचं जे आपलं पाणी उपलब्ध करून देणारं जे ऑफिस आहे तिथून ते देता येतं. परंतु फक्त प्रत्येकाने 33 वर्षापासून इथं राजकारण केलेलं आहे. जे विडा म्हणून इथलं जिल्हा परिषदचं सर्कल आहे, प्रत्येक आमदार, प्रत्येक नेता, आजी माजी तिथे येऊन भाषणं करून दिलेलं आहे की आम्ही कोरडेवाडीला साठवण तलाव देऊ. मग माझा प्रश्न आहे त्या नेत्यांना, आमदारांना, खासदारांना जे 33 वर्षापासून होऊन गेलेले आहेत आणि आता सुद्धा सत्तेमध्ये आहेत, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भाषणं करतात त्यावेळेस तुम्हाला कोरडेवाडीला साठवण तलाव देता येतो, परंतु ज्यावेळेस तुम्ही निवडून येतात, निवडून आल्याच्या नंतर एकही बैठक तुम्ही कॅबिनेटमध्ये हा प्रश्न मांडत नाहीत, तुम्ही कुठल्याही मंत्रिमंडळामध्ये हा प्रश्न मांडत नाहीत. म्हणजे तुम्हाला मतदानासाठी कोरडेवाडीला साठवण तलाव मंजूर करून देऊ शकतात, परंतु निवडून आल्याच्या नंतर कोरडेवाडी हे गाव तुम्हाला दिसत सुद्धा नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच लोकसभेला या गावाने मतदानावरती बहिष्कार सुद्धा टाकलेला होता. आता या तलावाच्या अनुषंगाने तुमची उपोषणं झालेली आहेत किंवा तुमची याकडे माहिती तुमच्याकडे पुरेपूर असावी असा आमचा अंदाज आहे. तर याची टेक्निकल इन्फॉर्मेशन काय, नेमकं हे पाणी कुठपर्यंत जाणार आहे, कुठे साठणार आहे आणि कशा पद्धतीचा तलाव होणं अपेक्षित आहे, त्याची उंची किती असली पाहिजे, त्याचा कॅचमेंट एरिया किती असला पाहिजे? या संदर्भात जर का सांगायचं झालं तर हे जे पाणी आता जात आहे आपल्या पाठीमागून, जे तुम्ही नद्यांचं पाणी पाहतात, 20 किलोमीटर पुढे जाऊन ऊर्ध्व कुंडलिकाचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला हे पाणी मिळतं. पण जर का शासनाकडून अधिकारी आम्हाला हे सांगतात किंवा त्या प्रकल्पावरती दबाव येईल, पण मला त्या सरकारला सुद्धा हेच सांगायचं आहे की गेल्या 3 वर्षापासून ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्प हा ओव्हरफ्लो होत आहे. त्यामुळे इथं तलाव केल्याच्या नंतर, कोरडेवाडीला साठवण तलाव केल्याच्या नंतर ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पाला कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाहीये. परंतु सरकारला किंवा इथल्या अधिकाऱ्यांना किंवा इथले जे नेते आहेत त्यांना हे करण्याची इच्छाशक्तीच नाहीये. म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही सरकार बदलू शकतात, एका दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकतात, कुठलीही गोष्ट एका रात्रीमध्ये या सरकारमध्ये घडू शकते, परंतु सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांना कुठल्याही पद्धतीने सोडवायचेच नाहीये. जवळजवळ एक 10 ते 15 गावं या तलावामुळे सुखरूप होऊ शकतात. एक प्रकारची हरित क्रांती या ठिकाणी नक्कीच घडू शकते. आता आपण जर पाहिलं तर हा अगदी डोंगराळ भाग आहे
पावसाळ्यात तिकडे अतिशय लोणावळ्यासारखं वातावरण दिसतंय आम्हाला. उन्हाळ्यामध्ये इकडे जनावराला खायला देखील आणि पाण्याचं देखील उन्हाळ्यामध्ये जनावर खूप मोठी गोष्ट आहे सर, पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर का अक्षरशः येऊन बघितलं तर 20 एकर शेतीवाला सुद्धा या गावामध्ये तुम्हाला ऊसतोडीला गेलेला दिसेल. कारण की पाण्याचा कुठलाही प्रकारचा इथं सुविधाच नाहीये, पिण्याच्या पाण्याची नाहीये, तर शेतीच्या पाण्याची तर खूप दूरची गोष्ट झाली. त्याची जर का साठवणूक झाली तर वर्षभर ते पाणी या मंडळींना वापरता येईल असं तुमचं मत? नक्कीच. जर का इथं साठवण तलाव मंजूर झाला तर हे गाव तर एक चांगल्या पद्धतीचं पीक सुद्धा ही लोक घेऊ शकतात आणि शेतकरी इथला नक्कीच 100% सुखावला जाऊ शकतो. आता या साठवण तलावावरती साधारणतः किती शेतकरी अवलंबून असतील, काय वाटतं तुम्हाला? एक साधारणतः आसपासचं जे जिल्हा परिषद सर्कलच्या अंतर्गत जी येणारी गावं आहेत ती या साठवण तलावाच्या माध्यमातून सुखावली जाऊ शकतात. बरं, आता शासन दरबारी या सगळ्या प्रक्रियेला काय गती आहे किंवा कशा पद्धतीचं काम सध्या या प्रकल्पाच्या संदर्भात? एक आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल की जी कामं असतात ती कुठल्याही आमदाराच्या अंतर्गत येणारी कामं हे आमदार मार्गी लावतो किंवा मग खासदारांच्या अंतर्गत येणारी कामे हे खासदार मार्गी लावतो. पण कोरडेवाडी हे गाव एकमेव असं दिसेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये की ज्या गावचा साठवण तलावाचा प्रश्न हा एक संघटना, सामाजिक संघटना मार्गी लावते. पण मला सांगायला आनंद वाटेल की तुम्हा सर्वांना सुद्धा की एका संघटनेने फॉलोअप घेतल्याच्या नंतर एका वर्षामध्ये हा मंत्रिमंडळापर्यंत हा प्रस्ताव पोहोचलेलाच आहे. फक्त आमचं जलसंपदा जे मंत्री आहेत, आपले मृदा व जलसंधारण मंत्री जे आहेत संजय राठोड साहेबांचे जे सचिव आहेत त्या सचिवांकडे हा प्रस्ताव गेलेला आहे. त्या सचिवांकडून जर का एक पत्र विखे साहेबांना पाठवलं की अशा पद्धतीने विशेष बाब ड अंतर्गत आपण साठवण तलावाला मंजुरी देण्यात यावी, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे, तर नक्कीच हा प्रश्न मार्गी लागू शकतो. परंतु या दोन्ही मंत्री दरबारी हा प्रश्न आणखीनही अडकलेलाच आहे.